मित्रांनो, बलेनो घ्यायचा जर प्लॅन करत असाल ना, तर थोडं थांबा. 5 सप्टेंबर रोजी बलेनोचं फेसलिफ्ट मार्केटमध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये ना सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे तुम्हाला सीएनजी सोबत एएमटीचा पण ऑप्शन अवेलेबल करण्यात येणार आहे, जो की एजीएस ट्रान्समिशन आहे जे मारुतीचं स्मूथ ट्रान्समिशन त्याच्यासोबत येणार आहे. आता हे 3 सिलेंडर सोबत येतंय की 4 सिलेंडर याची अजून ऑफिशियली माहिती नाहीये. बाकी हे याच्यासोबत तुम्ही आहे ना 25 प्लस फ्युल एफिशियन्सी सुद्धा एक्स्पेक्ट करू शकता. आता थोडंसं ड्राईव्ह करून पण पाहण्यासारखं आहे, की हे स्मूथ आहे की थोडंसं जर्की आहे. बाकी ओव्हरऑल अंडर बॉडी सीएनजी टँक आहे, की वरतीच आहे. याचं पण अजून ऑफिशियली डिक्लेअर नाही. बाकी गाडीमध्ये न्यू डिझाइनची फ्रंट ग्रिल, बंपर आणि थोडेसे लाईट्स देखील चेंज करण्यात येणार आहेत. रिअरला टेल लाईटची डिझाइन थोडीशी सेम आहे. बंपर थोडा रिडिझाइन आहे. बाकी साइड प्रोफाइल जर चेक केली तर न्यू डिझाइनचे अलॉय व्हील्स देखील या गाडीमध्ये बघायला भेटताय. बाकी इंटिरियर जर बघितलं ना, तर व्हेंटिलेटेड सीट्स, बाकी 360 डिग्री कॅमेराची क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह करण्यात येऊ शकते आणि हेड्स अप डिस्प्ले जो की पहिले पण होता, तो कंटिन्यू करण्यात येणार आहे आणि सनरूफ, ADAS लेव्हल 1चे फीचर जे आता ब्रेझामध्ये येत आहेत, ते पण एक्सपेक्टेड आहेत. तर नक्कीच बघण्यासारखं आहे, की गाडीमध्ये काय-काय अपडेट आहेत. नवीन जो लूक आहे, तो थोडासा स्पोर्टी आणि चांगला करण्यात येणार आहे. तर नक्कीच तुम्ही वेट करू शकता, कारण तुम्ही जर आत्ता गाडी पर्चेस केली, तर 15 दिवसात तुमची गाडी ओल्ड मॉडेल कन्सिडर होऊ शकते. बाकी याच्या ऑफिशियली काही अपडेट्स असतील, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या ऑटोगॅन मराठी पेजला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला नक्कीच याच्यावरती अपडेट बघायला भेटतील. धन्यवाद.